मनसेचं शिष्टमंडळ निवडणूक आयुक्तांच्या भेटीला पोहोचलेलं आहे। मतदार नोंदणीबाबत भेट घेत असल्याची ही माहिती समोर येते आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरही या भेटीमध्ये चर्चा होऊ शकते असंही बोललं जात आहे। मनसेचं शिष्टमंडळ हे निवडणूक आयुक्तांच्या भेटीला पोहोचल्याची महत्त्वाची अपडेट आपण बघू शकतोय। या बैठकीत नेमकी काय चर्चा होते हे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल। मतदार नोंदणीबाबत ही भेट होत असल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सुद्धा या बैठकीच्या माध्यमातून चर्चा होऊ शकते। बातमी मनसेच्या गोटातून मनसेचं शिष्टमंडळ हे पोहोचलेलं आहे। निवडणूक आयुक्तांची भेट घेण्यासाठी मनसेचं शिष्टमंडळ हे पोहोचलं। हे दृश्य आपण बघतोय। मतदार नोंदणीबाबत ही भेट होत असल्याची माहिती समोर येते आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। सुशांत, सुशांत माझा आवाज येतोय? येतोय। सुशांत, आपण बघतोय मनसेचं शिष्टमंडळ निवडणूक आयुक्तांच्या भेटीला पोहोचलेलं आहे। या संदर्भातल्या अधिकच्या अपडेट्स आपण जर बघितलं असेल तर ज्या पद्धतीने मतदार याद्यांमध्ये तोड असेल किंवा विविध मुद्द्यांवरून निवडणूक आयोग सध्या लक्ष ठरत आहे। मात्र आज मनसेचं शिष्टमंडळानं निवडणूक आयुक्तांची भेट घेतलेली आहे आणि या भेटीत त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते मांडलेले आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ज्या होऊ घातलेल्या निवडणुका आहेत त्या निवडणुका बघता ज्या मतदार याद्यांमध्ये घोळ आहे ते पत्रांमध्ये त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे। त्याचसोबत आपण जर बघितलं असेल तर आता खऱ्या अर्थाने त्यांनी आयुक्तांची भेट घेतल्यानंतर ते थोड्याच वेळात चोकलिंगम जे मुख्य निवडणूक अधिकारी आहेत त्यांची देखील भेट घेणार आहेत आणि काही विविध मुद्द्यांवर त्यांचं देखील लक्ष देणार आहेत। आपण पाहिलं असेल तर या शिष्टमंडळात बाळा निंगावकर असतील, संदीप देशपांडे असतील, हे होते। त्यांनी एक पत्र जे आहे ते निवडणूक आयुक्तांना दिलेलं आहे आणि या पत्रात काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केलेले आहेत। ज्या पद्धतीने मतदार याद्यांचा घोळ असेल किंवा बोगस पद्धतीने ज्या पद्धतीने मतदान केलं जात आहे, अचानक मतदानाची टक्केवारी वाढली जाते, यावर त्यांनी लक्ष या पत्रात पुढची भेट जी होणार आहे त्या भेटीकडे असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।